नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. कमी साहित्यात कमी वेळेत आणि अतिशय चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार आहे. 2 ते 3 व्यक्तींसाठी हा नाश्त्याचा प्रकार पुरेसा आहे एवढं मी साहित्य यात वापरलेलं आहे. इथे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहे आणि मी ह्या बटाट्यांना बारीक चिरून उकडून घेणार आहे. तुमच्याकडे जर उकडलेले बटाटे असेल किंवा तुम्ही कुकर लावत असाल तर त्यामध्ये 2 बटाटे तुम्ही उकडून घेऊ शकता. आता इथे मला नाश्त्याचा प्रकार करायचा होता म्हणून मी हे बटाटे असे चिरून पटकन उकडून घेतलेले आहे. बारीक चिरल्यामुळे अगदी 5 मिनिटात हे बटाटे उकडले गेलेले आहेत. आता हे बटाटे चिरल्यानंतर मी दुसरीकडे गॅसवर पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी हे बटाटे एक 5 मिनटं अर्धवट झाकण ठेवून उकडून घेणार आहे. आता तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू जोपर्यंत आपले बटाटे उकडले जात आहेत. इथे आपल्याला जे आपण कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे मी इथे वापरलेले आहेत. एक मेजरिंग कपनुसार 1 कप पोहे घेतलेले आहे. त्यानुसार तुम्ही मोठ्या वाटीने 1 वाटी पोहे घेऊ शकता. आता हे पोहे मी चाळून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी 2 पाण्याने हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. कारण पोह्यांमध्ये बरेचसे धुळीचे कण असतात. तुम्ही इथे बघू शकता पाणी किती अस्वच्छ आहे. त्यानंतर मी पोहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पोह्यांमध्ये एक 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक राहील इतकं पाणी मी त्यामध्ये ठेवलेलं आहे. कारण पोहे पाणी जास्त शोषून घेतात. अगदी मेजरिंग कपनुसार 1/2 कप पाणी तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता आणि याला एक 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यानंतर बघू शकता इथे पोहे आपले खूप छान भिजले गेलेले आहेत. आता हे पोहे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपला बटाटा पण उकडला गेलेला आहे. आपण तोही ह्या पोह्यांबरोबर मॅश करून घेऊ. आता मी हा उकडलेला बटाटा ह्या पोह्यांबरोबरच काढून घेत आहे. आपल्याला बटाटा आणि पोहे दोन्ही पण मॅश करून घ्यायचे आहेत. हा बटाटा गरम असल्याकारणाने मी त्याला 2 मिनटं काढून ठेवलेला आहे आणि आता मॅशरच्या साहाय्याने मी हा बटाटा आणि हे पोहे मॅश करून घेणार आहे. तुम्ही वाटी, फुलपात्र कुठल्याही भांड्याच्या साहाय्याने याला असं कुस्करून घेऊ शकता. हे पोहे लाटायला पण अगदी सोपे आहे आणि खायला पण अगदी चविष्ट आहेत. यात फार काही आपण साहित्य घातलेले नाही आहे. कमी वेळात पटकन होतात. सगळ्यांना घरातल्यांना आवडतील अशा प्रकारचे हे पराठे आहेत. आता इथे बटाटा आणि पोहे मॅश केल्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे आणि एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहे. तुम्ही लहानांसाठी करत असाल तर मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता. आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर ह्या पराठ्यांमध्ये चवीला अगदी छान लागते आणि उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे कोथिंबीर खाणं चांगलं असतं. आता इथे मी थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहे. हे चिली फ्लेक्स मी घरीच तयार केलेले आहेत. 1 चमचाभर मी इथे चिली फ्लेक्स घातलेले आहेत. आता आपल्याला ही सगळी जिन्नस एकजीव करून घ्यायची आहे. आता हे मिश्रण हाताला सोसेल हे सगळं मिश्रण हाताला सोसेल इतकं गरम आहे. त्यानुसार मी आता याचा एक गोळा तयार करून घेत आहे. सुरुवातीला आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी एक 1/2 चमचा हळद घातली आहे. हळदीने आपल्या पराठ्यांना छान रंग येतो. आता त्यानंतर इथे ह्या मिश्रणामध्ये मावेल एवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. इथे मेजरिंग कपनुसार मला जवळजवळ अर्धा कप पीठ लागलेलं आहे. आता बटाटे किती ओलसर आहे त्यानुसार तुम्हाला इथे गव्हाचं पीठ लागू शकतं. आता एक अर्धा कप मेजरिंग कपने गव्हाचं पीठ घातल्यानंतर मी याचा छान एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याचे गोळे सुरुवातीला गोळे करून घ्यायचे आणि सगळे पराठे लाटून घ्यायचे आहे. म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि पराठेही पटकन होतील.
याला तेलाचा तुपाचा हात लावायची काहीही गरज नाही. भाजल्यानंतर तुम्ही तूप तेल तुमच्या आवडीनुसार लावू शकता. आता इथे थोडंसं पीठ लावून मी पराठा लाटून घेतलेला आहे. हे पराठे अगदी अलगद हाताने आपल्याला लाटायचे, फार जोर देऊन लाटायची याला गरज नाही आहे. तुम्ही टिश्यू पेपरवर सुद्धा हे पराठे लाटून घेऊ शकतात. आता एका झाकणाच्या साहाय्याने मी ह्या पराठ्यांना लहान आकारात गोल असे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही आहे असे सुद्धा पराठे भाजून घेऊ शकता. इथे मी आता सगळे पराठे लाटून घेत आहे व त्यांना झाकणाच्या साहाय्याने एकसारख्या आकारामध्ये कट करून घेत आहे. अगदी पटकन लाटल्या गेलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता पराठ्यांना रंगही खूप छान आलेला आहे. फार जास्त पीठ लावू नका, जेणेकरून आपल्या तव्यावर तवा करपला जाईल व पिठामुळे पराठे करपले जातील. आता इथे मध्यम आचेवर आपल्याला हा पराठा अलटपलट करून छान भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजतानाच इतका खमंग वास येतो की अगदी पराठे खावेसे वाटतात. तुम्ही एकदा अवश्य करून बघा. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पराठे कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप लावून पराठे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता आपला पराठा किती छान टम्म असा फुगलेला आहे आणि अगदी सॉफ्ट होतात हे पराठे, सगळ्यांना आवडतील. अशा प्रकारे मी इथे सगळे पराठे भाजून घेत आहे. रेसिपी करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा. थँक्यू.